नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। बार्शी टाकडीत मोठी कारवाई आली समोर, पण पोलिसांची चुप्पी। अंमली पदार्थ निर्मितीचे रॅकेटचा भंडाफोड, गोपनीयतेने संशयाचे धुके। मनपा आयुक्तांनी सकाळी स्वतः विकत घेतली कॅरी बॅग मध्ये फळं, अतिक्रमण व कॅरी बॅगच्या कारवाईची केली पाहणी। विद्यमान या आमदारांची उमेदवारी धोक्यात, भाजपतर्फे तिकीट मिळते की नाही जनतेचा प्रश्न। अमरावतीत काँग्रेसला धक्का, माजी उपमहापौर राष्ट्रवादीत, सुलभा खोडकेंना उमेदवारी, काँग्रेससह महाविकासला शह। मलकापूर येथे भाजप उमेदवाराची घोषणा का टळली? मलकापूर अर्बन बँकेचा घोटाळा अंगलट येणार का? आता सविस्तर बातम्या। उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने अकोल्यात 2 जागांची घोषणा केली आहे। अकोला पूर्व मतदारसंघात गोपाल दातकर यांना तिकीट घोषित करण्यात आली आहे, तर बाळापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार नितीन देशमुख यांची उमेदवारी घोषित केली आहे, तर मूर्तिजापूर हा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि अकोट आणि अकोला पश्चिम काँग्रेसला सुटल्याची माहिती आहे। आता पाहूया इतर बातम्या। बार्शी टाकडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती आहे। एका बंद पडलेल्या जिनिंग परिसरात ही कारवाई झाली। या ठिकाणी नेमके काय तयार होत होते असा प्रश्न विचारला जात आहे। अकोला ते मंगरुळपीर रोडवर किसान जिनिंग येथे अकोला पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे। या कारवाईत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिनिंगच्या मागच्या बाजूला चरस आणि अफीमचा काळा बाजार सुरू होता, अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे। आज सायंकाळपासून येथे ही रेड सुरू आहे। पोलिसांनी या ठिकाणी मीडियाच्या लोकांना मज्जाव केला असून नेमकी कशाची कारवाई याविषयी माध्यमांना कुठलीही माहिती देण्यात आली नाही। या ठिकाणी अंमली पदार्थ संदर्भात एनडीपीएस अर्थात अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ याविषयीची कारवाई झाल्याची प्राथमिक माहिती आहे। प्लास्टिक टाक्या, काचेच्या नळ्या, अंमली पदार्थ निर्माणाची फॅक्टरी येथे असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी मीडियाद्वारे केलेले शूटिंग डिलीट करण्याची माहिती आहे। त्यामुळे इतकी गोपनीय कारवाईच्या मागे उद्देश काय असा प्रश्न उपस्थित होत असून कशाची फॅक्टरी पोलिसांनी उद्ध्वस्त केली आणि या रॅकेटचा सूत्रधार कोण असा प्रश्न विचारला जात आहे। याविषयी आमच्या प्रतिनिधींनी पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी चुप्पी साधली। दिवाळीच्या खरेदीसाठी सध्या बाजारात दररोज गर्दी होत आहे। अशा वेळी नागरिक तसेच व्यवसाय करणाऱ्यांना अतिक्रमणाचा अडथळा येऊ नये याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे। रस्त्यावर कुठेही लोटगाड्या उभ्या करू नये याकडे लक्ष वेधले, तर खुद्द आयुक्त लहाने यांनी आज सकाळी फेरफटका मारत कॅरी बॅग मिळते की नाही हे पाहण्यासाठी खुद्द किरकोळ विक्रेत्यांकडून फळं विकत घेतली। व्यवसाय करण्याला कोणाचेही बंधन असण्याचे कारण नाही, परंतु त्यामुळे नागरी समस्या उभी ठाकणार नाही, नव्याने अतिक्रमण होणार नाही हेही महत्त्वाचे आहे। बुधवारी सकाळी 7 वाजता महापालिका आयुक्त सुनील लहाने यांना न्यू क्लॉथ मार्केट समोर फळ विक्रेत्यांच्या गाड्या दिसल्या। या ठिकाणी गाड्या उभ्या करू नका असे सांगून विक्रेत्यांना तेथून हटवण्यात आले। मनपा आयुक्त ॲक्शन मोडवर दिसत आहेत। काही गाड्यांवर त्यांनी स्वतः फळ विकत घेत कॅरी बॅग बंदी आहे की नाही याची खातर जमा केली। दुकानासमोर मुख्य रस्त्यावर गाड्या लावून वस्तू विकल्या जात आहेत। दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली आहे आणि त्यात अतिक्रमण भर घालते। त्यांना उपलब्ध करून दिलेल्या जागी त्यांनी अस्थायी दुकाने लावली तर कोणाला अडचण नाही। प्रत्येकाने रस्ता गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला तर समस्या गंभीर होतील। आयुक्तांसोबत कर अधीक्षक विजय पारतवार, आरोग्य निरीक्षक होते। भाजपच्या पहिल्या यादीत विजयाची आशा असलेले उमेदवार घोषित करण्यात आले, पण अकोल्यातील 2 जागांची घोषणा टाळल्याने उमेदवार बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अकोट आणि मूर्तिजापूर येथे बदल होतो का हे पाहण्यासारखे ठरणार आहे। भाजपने महाराष्ट्र विधानसभेसाठीच्या आपल्या पहिल्या यादीत 99 मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले। भाजप विद्यमान काही आमदारांची तिकीट कापणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामुळे ज्यांची तिकीट निश्चित होती त्या उमेदवारांची घोषणा भाजपने पहिल्या यादीत जाहीर केल्याचं बोलले जात आहे। विदर्भातील 10 आमदारांच्या नावांची घोषणा झाली नाही।
या आमदारांमध्ये भाजपचे अकोटचे आमदार प्रकाश भारसाकडे आणि मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांचा समावेश आहे। या दोघांपैकी कोणाची तिकीट कापली जाते असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे। तर तिकीट का कापले जाणार, कोण तिकीट कापणार असे नानाविध प्रश्न लोकांमध्ये चर्चिले जात आहेत। ऐनवेळी कोणाची उमेदवारी जाहीर होते का असा प्रश्न उपस्थित होतोय। मूर्तिजापूर येथे मराठी सोडून राठींना संधी तर अकोट येथे प्रकाश सोडून अनिलला संधी देण्याची शक्यता वाढली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या 38 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे। यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक उत्सुकता होती ती अमरावती विधानसभा मतदारसंघाची। आता सुलभा खोडके या अमरावतीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील अशी घोषणा तटकरे यांनी केली। एकीकडे काँग्रेसने निलंबित केल्यानंतर लगेच राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या सुलभा खोडके यांना अमरावतीचे तिकीट राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे। इतकेच नाही तर अमरावती मोठा चमत्कार झाला आहे। काँग्रेसचे नेते आणि माजी उपमहापौर शेख जफर आणि ॲडव्होकेट शोएब खान हे अल्पसंख्याक समुदायात प्रभावी मानले जाणारे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहे। हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो। सुलभा खोडके यांना महायुतीत राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल असे संकेत होते, ती प्रतीक्षा आज संपली। दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे माजी आमदार रमेश बुंदिले यांनी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षात प्रवेश केलाय। युवा स्वाभिमान विरोधात शिंदे सेना असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। युवा स्वाभिमानी पक्षाचे नेते आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात त्यांनी बुधवारी 2:30 वाजता भाजपाचे माजी आमदार रमेश बुंदिले यांनी प्रवेश केला असून त्यामुळे दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। हा भाजप पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे। महायुतीतून दर्यापुरातून शिंदे सेनेची माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांना उमेदवारी मिळताच त्यांनी पक्ष सोडला आहे। युवा स्वाभिमानी पार्टीच्या कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेशादरम्यान युवा स्वाभिमान पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते। दर्यापूर मेळघाट मतदारसंघ हा युवा स्वाभिमानी पक्षाला द्यावा अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली होती। मात्र महायुतीतून उमेदवारी मिळालेली अडसूळ हे रवी राणा यांचे कट्टर वैरी मानले जातात। अडसूळ यांना उमेदवारी मिळताच युवा स्वाभिमानी पक्ष हा दर्यापूर मतदारसंघातून रमेश बुंदिले यांना उभे करणार असल्याचे मानले जात आहे। अभिजित अडसूळ यांना महायुतीतून शिवसेनेने उमेदवारी दिल्याची टीका आमदार रवी राणा यांनी एवढी केली आहे। नवनीत राणा खासदारकीला उभ्या असताना अभिजित अडसूळ यांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचे ते म्हणाले। जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, परंतु 4 महिन्यांपासून शेतीचे पंचनामे अद्याप झाले नाहीत। पीक विमा कंपनीबाबत शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे। अकोला जिल्ह्यात जून महिन्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते। यात सर्वाधिक नुकसान बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले। आपल्या शेतातील नुकसानीची भरपाई पीक विमा कंपनीने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी सातत्याने केली। बार्शीटाकळी तालुक्यातील मौजे पाटखेड येथील अल्पभूधारक शेतकरी अनंतराव मते यांनी आपल्या शेतात सोयाबीन व तूर पिकाच्या पेरणी केली होती। सततच्या पावसामुळे त्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले। नुकसान भरपाई पीक विमा कंपनीने द्यावी यासाठी त्यांनी तक्रार केली होती, परंतु 4 महिने उलटूनही अद्याप पीक विमा कंपनीद्वारे त्यांच्या व नुकसानग्रस्तांच्या शेताचा पंचनामा करण्यात आला नसल्याने शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहे। शेतकऱ्यांना न्याय मिळणार कधी अशी विचारणा केली जात आहे। सततच्या पावसामुळे शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले। 2 नोव्हेंबर 2024 व 1 नोव्हेंबर 2024 रोजी विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार केली। तक्रार केल्यानंतर तक्रार प्राप्त झाल्याचा मेसेज माझ्याकडे आला। त्याच्यानंतर वारंवार त्यांना पंचनाम्याची मागणी केली, परंतु विमा कंपनीचा एकही अधिकारी गावात फिरकला नाही। आता माझे शेतीचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे आणि अजूनपर्यंतही विमा कंपनीवाले फिरकलेले नाही। माझी शासनाला एवढीच विनंती आहे, विमा काढलेला आहे। माझ्यासारख्या बरेच शेतकरी अजून नुकसान झालेलं आहे, बऱ्याच शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाही। जिल्हाधिकारी साहेब, कृषी अधिकारी, तहसीलदार साहेब, तूर व सोयाबीन पिकाचा झालेला नुकसानीचा तातडीनं पंचनामा करा आणि नुकसान भरपाई द्या। मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत जामठी हिरामाता येथे 2 गटात वाद होऊन हाणामारी व दगडफेक करण्यात आली। त्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे। परिस्थिती आटोक्यात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे।
6 महिन्यांपासून जामठी हिरामाता येथील वेगवेगळ्या 2 परिसरातून विशिष्ट समाजाच्या काही नागरिकांकडून रात्रीच्या वेळी दगडफेक करण्यात येत होती. मात्र गावात 2 विविध समाजाच्या घरांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एका 6 ते 7 वर्षाच्या मुलाला दगड लागून जखमी झाला. मुलाच्या पालकाने परिसरात मोठा राडा करून विशिष्ट समाजास शिवीगाळ केली. यामुळे विशिष्ट समाजाच्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणात जमाव झाला. त्यामुळे जामठी गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच माना पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचून परिस्थिती आटोक्यात आणली. माना पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामीण भागात अवैध धंदे जोरात सुरू आहेत. माना पोलिसांचा वचक नसल्यामुळे या परिसरात चोऱ्या भांडणे सातत्याने होतात. त्याला आळा बसावा तसेच दगडफेक प्रकरणात कुठलाही गट तक्रार देण्यास आला नसल्याने कोणावरही गुन्हा नोंदविण्यात आला नाही, असे माना पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सूरज सुरोसे यांनी सांगितले. पाण्याच्या शोधात आलेले काळवीट विहिरीत पडल्याची घटना पारस शेत शिवारात घडली. काळविटाला वन विभागाच्या पथकाने विहिरीत जाळी सोडून सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. पारस येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील कोरड्या विहिरीत काळवीट पडले होते. पाण्याच्या शोधात या भागात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. काळवीट विहिरीत पडल्याची माहिती नागरिकांनी अकोला वन विभागाच्या रेस्क्यू पथकाला दिली. रेस्क्यू पथकाचे शूटर संघपाल तायडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून 30 ते 35 फूट खोल विहिरीतून जाळी व दोरीच्या सहाय्याने काळविटाला बाहेर काढले. बाहेर काढलेल्या काळविटाला जंगलाच्या दिशेने सोडल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली. ही कारवाई वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली. अस्वच्छतेचा कळस आखत वाढत असून स्वच्छतेकडे दुर्लक्षामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छता मोहीम सुरू करण्याची गरज असून तशी मागणीच ग्रामस्थांची आहे. आखतवाडाला गुड मॉर्निंग पथक पाठवा, नागरिकांना कळू द्या काय होते ते. गावातील समाजसेवकांनी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना पत्र पाठवले. गावकऱ्यांना स्वच्छतेविषयी जागृत करण्याचा प्रयत्न आहे असे त्यांचे म्हणणे आहे. अकोला तालुक्यातील ब्रिटिशकालीन तलाव आणि पर्यटन केंद्रामुळे निसर्गप्रेमी विविध भागातून तेथे येतात. परंतु रस्त्यावर अस्वच्छता दिसली तर गावाचीच नामुष्की होते. तसेच येण्या जाण्याचा रस्ता अस्वच्छ करू नका असे आवाहन करण्यात आले, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आता गुड मॉर्निंग पथकाशिवाय पर्याय नाही. या पथकाने कार्यवाही केल्यास कदाचित रस्त्यावर अस्वच्छता दिसणार नाही हा उद्देश यामागे असल्याचे गावातील मूळ रहिवासी राजेंद्र बाहेती यांनी सांगितले. त्यांनी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहिले. हा खटाटोप किती यशस्वी ठरतो याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे. भाजपकडून बुलढाणा जिल्ह्यातील 3 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मलकापूर मतदारसंघातील उमेदवार मात्र जाहीर करण्यात आला नसल्याने तेथील गुंता कायम असल्याचे स्पष्ट झाले. मलकापूर अर्बनची घोटाळा यामुळे तर ही उमेदवारी थांबली नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो. चिखली मतदारसंघातून आमदार श्वेता महाले, खामगाव विधानसभा मतदारसंघातून आकाश फुंडकर आणि जळगाव जामोद मतदारसंघातून भाजपने डॉक्टर संजय कुटेंना उमेदवारी जाहीर केली आहे. कुटे 2004 पासून सलग 4 वेळा निवडून आले आहेत. फुंडकर यांनी 2दा विजय मिळवला आहे. मागील लढतीत प्रथमच विजय झालेल्या चिखलीच्या आमदार महाले दुसऱ्यांदा भाग्य आजमावणार आहेत. पण मलकापूर मतदारसंघातील चैन सुख संचेती यांचे नाव मात्र पहिल्या यादीत नाही. ते जाहीर होते की नाही असा प्रश्नच आहे. भाजपच्या वाट्यावर असलेल्या मलकापूर मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. भाजपमध्ये असलेली गटबाजी, माजी आमदार चैनसुख संचेती विरुद्ध शिवचंद्र तायडे गटात बाजार समितीवरून झालेला संघर्ष, इच्छुकांची मोठी यादी आदी कारणांमुळे येथील उमेदवाराची घोषणा टळली आहे. मलकापूर अर्बन बँकेचे हजारो थकबाकीदार यांच्यामुळे तर कुणाचे तिकीट कटले नाही असा प्रश्न विचारला जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. बार्शी टाकडीत मोठी कारवाई आली समोर, पण पोलिसांची चुप्पी. अंमली पदार्थ निर्मितीचे रॅकेटचा भंडाफोड, गोपनीयतेने संशयाचे धुके. मनपा आयुक्तांनी सकाळी स्वतः विकत घेतली कॅरीबॅगमध्ये फळं. अतिक्रमण व कॅरीबॅगच्या कारवाईची केली पाहणी. विद्यमान या आमदारांची उमेदवारी धोक्यात, भाजपतर्फे तिकीट मिळते की नाही जनतेचा प्रश्न.
अमरावतीत काँग्रेसला धक्का, माजी उपमहापौर राष्ट्रवादीत, सुलभा खोडकेंना उमेदवारी, काँग्रेससह महाविकासला शह. मलकापूर येथे भाजप उमेदवाराची घोषणा का टळली? मलकापूर अर्बन बँकेचा घोटाळा अंगलट येणार का? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.